तुमचं स्वागत करतो नवीन आपल्या एका यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहोत टर्फमध्ये अंडर आर्म क्रिकेट मॅच खेळायला. आणि पाहू शकता आज वातावरण काहीसं असं आहे, पाऊस पडण्याची शक्यता तर आहे. वरती असे ढगाळ वातावरण दिसत आहे आणि म्हणत होतो की आज टर्फला जातो आहे मॅच खेळायला. गाव मर्यादित मॅच आहे, JHPL म्हणजे जय हनुमान क्रिकेट प्रीमियर लीग. गाव मर्यादित मॅचा ठेवलेल्या आहेत. त्याच्यात एक प्रेक्षणीय सामना असेल मुलींचा, तर तो एक खास असेल आकर्षण आजच्या मॅचसाठी आणि आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपण बघूया कशा प्रकारे आजची मॅच आणि आजचा दिवस जातो आहे. तर चला बघूया. बघू शकता जर्सी घालून टिपटॉप करून आता तयार आहे आणि मला आता टर्फ दाखवतो केवढा मोठा आहे ते. आणि बऱ्यापैकी पब्लिक आलेली आहे. तर चला बघूया आता टर्फमध्ये एंट्री केलेली आहे. इथे अर्धे जण बसलेले आहेत आणि बराच मोठा टर्फ आहे. बाकी पब्लिक इकडे आहे. आपली कमिटी आता इथे अनाऊन्समेंट करते प्लेयर्सची आणि आपल्या या ट्रॉफ्या. जनाई 11 संघ मालक आहेत नरेश साळवी. त्यांच्या टीम मध्ये जे प्लेयर आहेत त्यांची नाव वाचून दाखवतो. आणि इथे टीम लागलेली आहे, नवनीत लोंढे, नथुराम बघू शकता. हे प्रेक्षणीय सामना. श्रवण, दिलीप, सुपर सखी, विजय पांढरे, मनीष इकडे बोराडे. सुपरस्टार. शेअर करा रे. संघ मालक प्रवीण दुबे, महेश गोकर, तसेच गणपत लोंढे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हनुमंतराया आज क्रिकेटचा शुभारंभाचा सामन्यांचा नारळ ठेवलेला आहे, तो मान्य करून घे आणि चांगल्या पद्धतीने सामने पार पडू दे पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि सगळ्यांना चांगली मौज मजा करून दे. हे तुला साकडे घालतो ते मान्य करून. जय. जय. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. जय. जनाई 11 आणि बजरंग युनायटेड फायनलला आहेत. तर बघूया आता आमच्यामध्ये फायनल होणार आहे. चेक करूया कोण जिंकत आहे. चला तर बघूया. आता बजरंग युनायटेड आणि जनाई 11 मध्ये टॉस होतोय. काटा आले हे थांब. काय योजना आहेत म्हणजे नवी फायनल मॅच खेळचा पहिलाच वर्ष आहे, तर आमची स्ट्रॅटर्जी खूप मोठी आहे. फायनल तर आम्ही मारणारच. ठीक आहे. तुमचं काय मत आहे, स्ट्रॅटर्जी काय आहे तुमची? प्रथम जय हनुमान क्रिकेट संघ नागपूर आणि त्यांचे मी अभिनंदन करतो की आम्हाला ही संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार. तसेच आम्ही ते सगळं खूप मेहनत केलेली आहे. त्या मेहनतीबद्दल आता आमचे फल बाकी भेटायचं बाकी आहे. बस तेवढं भेटू दे. तसा आमचा खेळ चांगलाच चालला आहे. आताही चांगला होईल आणि याच्या पुढे होत राहील. एवढंच. बजरंग युनायटेडने आता बॉलिंग घेतलेली आहे आणि जनाई देवी 11नी बॅटिंग. तर बघूया आता सामना कसा जातोय ते.
प्लेअरला क्रॅम्प आलेलं आहे. वाईड बॉल. काढ काढ. फिनिशर. चला. फायनल आता बजरंग युनायटेड जिंकलेली आहे आणि आता ट्रॉफी सेरेमनी आहे. बघूया. जय हनुमान क्रिकेट संघाच्या या लीगमध्ये आपण सर्वांनी उपस्थित 6 संघांचे आपण स्वागत करून 5-5 सामने झाल्याच्या नंतर फायनलही सामना संपलेला आहे. त्याच्यानंतर आज फायनल एखादा विजेता संघ आपण निवडलेला आहे. तत्पूर्वी या आजच्या लीगसाठी जय हनुमान प्रीमियर लीगसाठी ज्या ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलं आहे, प्रथम आपण त्या सर्वांचे आभार मानू. सर्वांतर्फे सहकार्य या लीगसाठी विशेष सहकार्य केले असं सर्वांची मी नाव वाचतो. प्रथम चषक अनंत तानाजी दुसार यांच्या स्मरणार्थ कुमार वेदांत गुरव यांच्याकडून आपल्याला चषक मिळाले आहे. द्वितीय पारितोषिक चषक वेदांत दुसार आणि तृतीय पारितोषिक प्रेक्षणीय सामना यांच्यासाठी आपल्याला धीरज जयेंद्र चव्हाण यांच्याकडून चषक मिळालेला आहे. तसेच या सामन्यांचे प्रथम आणि द्वितीय पारितोषिक प्रथम पारितोषिक मनीष पांढरे यांच्याकडून आपल्याला मिळालेलं होतं 6,000 लोकक्रम आणि द्वितीय पारितोषिक आपल्या दापोली पंचायत समितीचे विद्यमान सभापती श्री उमेशजी राजे यांच्याकडून 4,000 देणगी आपली देणगी सुद्धा मिळाली होती. मालिकावीर चषक श्री श्रीकांत गोरिवले यांच्याकडून मिळाली. आपण त्यांचा सत्कार श्री नरेश साहेब यांच्याकडून करणार आहे. तरी काव्य श्रीकांत गोरिवले यांना मी विनंती करतो कृपया त्यांनी व्यासपीठ समोर यायचं आहे. त्यांचा सत्कार करेल. लगेच गेला. फलंदाज चषक ममता गजानन बोबळे यांचा सत्कार करतील मधुकर गोरिवले. गजानन बोबळे किंवा सिद्धेश बोबळे यांना विनंती करते की कृपया त्यांनी इथे समोर यायचं. गोलंदाज यांचंही सहकार्य गजाननची गरज होते. दोन्ही संघ
त्यांच्या निमित्ताने जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. असं सहकार्य वर्षानुवर्ष मंडळाला करावं अशी मी त्यांना विनंती करतो. उत्तम द्वितीय सामना मेडल आपल्याला प्रदीप गंगाराम कोटल यांच्या स्वरूपात मिळाले आहे. त्यांचा सत्कार करण्यात आला. अनंत चव्हाण त्यांना मी विनंती करतो की कृपया व्यासपीठावर यायचे. प्रदीप गंगाराम कोटल, विनायक दुबळे यांच्याकडून आपल्याला 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचा सत्कार करतील संदीप गोरेले यांना मी विनंती करतो की विनायक दुबळे यांचा सत्कार करायचा आहे. या सामन्यांसाठी मौलमध्ये आपल्याला सहकार्य केलं आहे. अंजली अनंत चव्हाण यांच्याकडून आपल्याला पाण्याची व्यवस्था झाली आहे. त्यांचा सत्कार करतील विनायक दुबळे. मी अंजली चव्हाण यांना विनंती करतो की कृपया तरी विनायक दुबळे यांना विनंती करतो की कृपया तरी त्यांचा सत्कार करायचा आहे. इथे बघा फर्स्ट एड आपल्याला सहकार्य केलं होतं कुमार मंथन सुजित जांभरे. त्याला विनंती करते त्यांचं मी जर्मन क्रिकेट संघातर्फे हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. दिलीप पहाडी यांच्याकडून 1111 रुपयाची देणगी आहे. देवांश कलेक्शन यांच्याकडून मालिकावेर या आकर्षक भेटवस्तू. महेश तुकाराम कोटल यांच्याकडून आपल्याला नाश्त्याची व्यवस्था झाली होती. त्यांचाही सत्कार करतील. सतीश दुबळे यांच्याकडून महेश कोटल यांचा सत्कार करण्यात येत आहे. त्यांनी कृपया करून घ्यायचं. आजच्या या महासंग्रामामध्ये जर्मन क्रिकेट संघ प्रीमियर लीगमध्ये ज्या 6 संघांनी सहभाग घेतला होता अशा संघांचा आपण सत्कार करणार आहोत. जे 6 जे संघ होते त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. पहिला संघ होता सरडिस्टा डॉमिनेटर. या संघाचे संघ मालक महेश कोटल आणि प्रवीण दुबळे यांना मी विनंती करतो कृपया मंचावरती यायचं आहे. त्यांचा सत्कार करतील गणपत लोंढे. चेन्नई 11चे संघ मालक नरेश साळवी यांना मी विनंती करते की कृपया स्टेजवरती यायचं. त्यांचा सत्कार करतील. आपल्या संघाचे कर्णधार सिद्धेश पोगळे यांना मी विनंती करते कृपया त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. त्यांचा सत्कार करतील सिद्धेश पोगळे. आरपीएल फायटरचे संघ मालक रुपेश लोंढे यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. त्यांचा सत्कार करतील सचिन कोटल यांनी यायचे. आदि दर्शन या संघाचे संघ मालक सौरभ आणि आयुष यांनी कृपया स्टेजवरती यायचे. त्यांचा सत्कार करतील मंगेश साळवी. बजरंग युनायटेडचे संघ मालक किशोर चव्हाण यांचा सत्कार करतील सुरेश कोस्तुरे.
पूर्वा पलटणचे संघ मालक आनंद साळवी करतील सुनील पोस्टुरे. सर्व संघ मालकांचे मी जय हनुमान क्रिकेट संघ आणि जय हनुमान प्रीमियर लीग या कमिटीच्या तर्फे सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो. कृपया आपण मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आणि मंडळाला सहकार्य केल्याबद्दल आपण सर्व संघ मालकांचे जय हनुमान क्रिकेट संघातर्फे हार्दिक अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाला जय हनुमान क्रिकेट संघाने किंवा मंडळ यांच्यातर्फे उपस्थिती महिला मंडळाने ही उपस्थिती दाखवली आणि या कार्यक्रमाला जी त्यांच्यामुळे जी शोभा आली त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांच्याकडून दाखवलेल्या सर्वांचे कमिटी नियोजन या सर्वांतर्फे जय हनुमान क्रिकेट संघातर्फे सर्वांचे आभार मानतो. आणि आजच्या या फायनल प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी आपण सुरुवात करूया. आजच्या या मालिकेमध्ये आपण सर्वांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जी नियुक्ती केलेली आहे त्याचं नाव आहे राहुल चव्हाण. सिद्धेश पोगळे आणि नरेश पोगळे यांना मी विनंती करतो की कृपया तुम्ही स्टेजवरती आणि उत्कृष्ट गोलंदाज राहुल चव्हाण यांचा सत्कार करायचा. गोलंदाज मालिकेसाठी सौरभ दुबळे साळवी नरेश साळवी यांना विनंती करतो की कृपया त्यांनी स्टेजवरती यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. मालिकावीर म्हणून आपण रोशन चव्हाण यांचा सत्कार करतील. विनायक दुबे, प्रवीण दुबे, महेश गोटल कृपया त्यांचा सत्कार करायचा आहे. पहिल्यांदा उपविजेता संघ जना 11 यांचं मी सर्वांतर्फे जोरदार टाळ्या वाजल्या. मी प्रदीप गोडल यांना विनंती करतो की कृपया त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. विजेता संघ जना 11 यांच्या प्रत्येक संघाला त्यांनी मेडल घालायचे आहे. विजेता संघ बजरंग युनायटेड याचे एक प्रतिनिधी यायचे आणि कृपया प्रदीप गोटेल यांना विनंती करतो की त्यांच्या एका प्रतिनिधीकडे सर्व मेडल करायचे आहे. प्रत्येक संघाने सहभाग घेतला, काही हरले काही जिंकले. मेडल्स 2 संघांना मिळाले, उपविजेता संघ विजेता संघ. सहभाग घेणाऱ्या सर्व संघांचे मी पुन्हा एकदा जय हनुमान क्रिकेट संघातर्फे सर्वांचे पुन्हा एकदा मी एक गोष्ट सांगतो की जी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये आली होती की मागच्या वर्षी ह्या वर्षीचा अनुभव सांगतो की जय हनुमान क्रिकेट संघाला मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडासा कमी प्रतिसाद मिळाला. पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये 1-2 विनर्स ते पण सेकंड मिळाले असतील. याचं माझ्यातर्फे मी एक जे ऑब्झर्वेशन सांगतो की युनिटी या संघामध्ये थोडीशी कमी युनिटी होती. त्यामुळे या संघाला थोडंसं कमी प्रेक्षणीय किंवा कमी थोडीशी चान्स मिळाला. आणि ह्या मूळ आजच्या ज्या प्रीमियर लीगचं जे उद्देश होतं ती युनिटी, आपल्या संघाची युनिटी आणि त्यातून मिळणारा प्रतिसाद, त्यातून मिळणारे प्रत्येक प्लेयर्स, बॉलर्स, बॅटर्स याचा अनुभव करण्यासाठी ही प्रीमियर लीग आपल्या संघातर्फे जी आयोजित केली होती. मी प्रथम या कमिटी किंवा ज्यांनी ही आयोजन केलं किंवा ज्यांच्या ह्या मनात ही जी ह्या प्रीमियर लीगबद्दल जी एक योजना आली त्या मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. योजना एक युनिटी करण्यासाठी गावाची, वाडीची किंवा प्लेयर्स संदर्भातला जो काय भेदभाव होता तो बाजूला करून ही आजची प्रीमियर लीग अतिशय यशस्वीरित्या पार झाली. आणि त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. सर्व सहभागी प्लेयर्सचे मी पुन्हा मनापासून आभार मानतो. लहान मुली आल्या, आपली मुलं आली, माझी मुलगी खेळली, काहींची नातवंड खेळली, ती सर्वांनी पाहिली.
आणि त्या सर्वांचा गर्व करून आज आपण पुन्हा या प्रीमियर लीगची वर्षानुवर्ष अशीच पुढे आपण प्रयत्न करू आणि ती यशस्वी करण्याचा प्रयत्न करू. जय हनुमान क्रिकेट संघातर्फे आणि विजेता संघ जो आता ठरलाय तो जना 11 चे कर्णधार आणि संघ मालक यांना विनंती करतो की कृपया स्टेजवरती यायचं आहे. त्यांचा सत्कार दुबे आणि संदीप गोरेल यांना मी विनंती करते की कृपया चषक आणि रोख रक्कम 4,000 रुपये विजेता संघ सगळ्यांना माहिती आहे. द बजरंग युनायटेड अनंत चव्हाण, गणपत लोंढे यांनी सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे. दिसत आपल्या